खूप मोठं योगदान आहे। वास्तविक पाहता त्यावेळचा महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा असणारा संघर्षाचा काळ, शहरामध्ये असणारी ब्रिटिशांची सत्ता आणि त्यांची राजवट वेगवेगळ्या शहरामध्ये देशामध्ये ते बरोबर रुजवत होते। पण असा काही क्रांतीसूर्य ज्यावेळी समाजाला गरज असते त्यावेळी जन्म घेत असतात, ते परमेश्वराचं एक सामर्थ्य घेऊन आलेले असतात। अशा सामर्थ्याच्या वेळी बरोबर महात्मा फुलेंचा जन्मदिन म्हणण्यापेक्षा त्या दिवसाला महात्मा फुलेंनी जन्म घेतला म्हणून आज एक इतिहासात महत्त्व प्राप्त झालंय। याचं कारण सांगायचं झालं तर ब्रिटिशांची सत्ता असताना जे ब्रिटिश त्यांनी स्वतःची नीती अवलंबत होते भारत देशावर, बरोबर ते त्यांच्या सूत्राने त्यांचं राजकीय कारकीर्द करण्यासाठी, देश बरोबर गुलामातच अडकवण्यासाठी जी काही विचारांची श्रीमंती होती ती पोचू देत नव्हती, ती फक्त या दोन लक्ष्मीनारायणांनी दिली। लक्ष्मी पण तेवढी सामर्थ्याची होती म्हणून आपल्या नारायणाला म्हणजे महात्मा फुल्यांना हे कार्य करता आलं। ही विचारांची श्रीमंती, समाजासाठी असणारी सामाजिक चळवळ, सामाजिक समतेचा संदेश आज आपल्याला आजही इथे आपल्याला पाहायला मिळतो। 198 वर्षापूर्वी जन्माला आलेला हा महामानवाच्याही पलीकडे असणारा एक दैवी सामर्थ्य, ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने आता दैवी सामर्थ्य, आध्यात्मिक आणि सामर्थ्यिक चळवळ कुठे दिसतं तर समाजासाठी उत्कृष्ट असणारे, समाजासाठी जे काही गरजेचं आहे असा जो मनुष्य कार्य करतो त्याला आता त्याला दैवी सामर्थ्य आहे। कारण आता काळ बदलत चाललाय, कलियुग आहे। ज्यावेळी त्या ब्रिटिशांनी आपल्या महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांच्या कार्याचा अभ्यास करून ते कार्य त्यांनी त्यांच्या देशात अवलंबलं, हे आपल्याला किती लोकांना माहित आहे। पण आज आपण फक्त जयंत्या ह्या साजऱ्या करतो, पण ती विचारांची श्रीमंती आपल्याला पुढच्या पिढीला कशी देता येईल याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल। त्यांनी समतेची, समरसतेची जी काही भावना दाखवून दिली की आम्ही काही करू शकतो। अगदी मोठा शैक्षणिक दर्जा पाहिजे असं नाही, आज आपण पाहतोय तरुण पिढी शैक्षणिक दर्जा घेते, बाजूला जाते, पण समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या रुजवण्याचं काम अशा जयंतीच्या स्वरूपातून होत असतं। म्हणून हा जयंतीचा उत्सव आपण इथे साजरा करतो। आपलं एक छोटंसं फलटण शहर भारताच्या नकाशावर असणारं पण सामाजिक समतेची चळवळ पूर्वीपासूनच आपल्या शहराला ऐतिहासिक वारसा आहे की चळवळ उभी राहते। आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे ही महात्मा फुले उत्सव समिती आहे, अगदी तनबन समरसतेने अगदी महात्मा फुल्यांच्या, सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची ताकद घेऊन हा उत्सव साजरा करतात आणि त्याला कुठेही गालबोट न लागता समाजाला जे आवश्यक देणं आहे ते देण्याचा हे प्रयत्न करतात। त्यामुळे सर्व फलटणकरांच्या वतीने मी प्रथम त्या उत्सव समितीचे आभार मानतो आणि याच्यापेक्षाही उत्तम कार्य घडावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो।